धुळ्यामध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार। कुणाल पाटील यांच्या प्रवेशासाठी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना। शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी। शिर्डीमध्ये हार आणि प्रसादासाठी जारी करणार रेट कार्ड। सर्व दुकानदारांना एकाच दराने वस्तू विकाव्या लागणार। रेट कार्ड लागू करणारं शिर्डी पहिलं देवस्थान ठरणार। सरकार 3 आठवड्यात तयार करणार गणेश मूर्ती विसर्जन धोरण। मुंबई उच्च न्यायालयात दिली माहिती। महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी धोरण तयार करण्यासाठी मागितली मुदत। कोर्टाकडे मागितला 3 आठवड्यांचा कालावधी। राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार मीणा यांची नियुक्ती। सुजाता सौनिक यांनी राजेश कुमार मीणांकडे सोपवला पदभार। मीणा यांनी स्वीकारली मुख्य सचिव पदाची सूत्र। नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर 4 जुलैला सुनावणी। जिल्हा सत्र न्यायालयात होणार निर्णय। लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। 15 ते 20 दिवसांनंतर पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अमरावतीतल्या धरणामध्ये 40%च पाणी साठा शिल्लक। 48 लघु प्रकल्पांपैकी 27 प्रकल्प कोरडे। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। कल्याणमध्ये गुलजार टांगेवाली चाळीतील घराला लागली आग। आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एक व्यक्ती किरकोळ जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।